तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सुरुवात करायची आहे रायटिंग स्किलला. रायटिंग स्किलमध्ये सुरुवातीला आपण लेटर रायटिंग बघणार आहे, ज्यामध्ये पत्रलेखन. बघा, एक्झामला जेव्हा लेटर रायटिंग आपल्याला करायची असते त्यावेळेस आपल्याला बरेचदा त्याचा फॉर्मॅट माहीत नसतो व्यवस्थित. जर फॉर्मॅटची प्रॅक्टिस तुम्ही चांगल्या पद्धतीने केली असेल तर तुम्हाला लेटर रायटिंग हे खूप इझी जातं. तर हेच आपल्याला बघायचे आहे. तर बघा, लेटर रायटिंगमध्ये कोणत्या कोणत्या कॅटेगरीचे लेटर असतात, जसं अप्लिकेशन असेल, कंप्लेंट लेटर असेल, परमिशनसाठी असेल, रिक्वेस्ट असेल, कॉंग्रॅच्युलेटरी एक्सेट्रा. अशा प्रकारचे अजून काही असतात लेटर जे आपण लिहू शकतो जर आपण काही पॅटर्नचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास केला असेल तर तेच आपल्याला शिकायचं आहे. तर चला आपण चालू करू रायटिंग स्किलला, ज्यामध्ये सुरुवातीला आपण बघतोय लेटर रायटिंग. लेटर रायटिंगमध्ये बघा, टाईप्स ऑफ लेटर. आता लेटर रायटिंगमध्ये देखील याचे टाईप्स असतात. त्यामध्ये सुरुवातीला आपण बघणार आहे फॉर्मल लेटर. फॉर्मल लेटर म्हणजे काय असतं, तर याला आपण औपचारिक पत्र कुणाला लिहिले जाते हे पण आपण बघू. तर फॉर्मल लेटर म्हणजे औपचारिक पत्र असं आपण त्याला म्हणतो. तर बघा, औपचारिक पत्रे साधारणपणे व्यावसायिक, शासकीय, शैक्षणिक किंवा सामाजिक कारणांसाठी लिहिले जाते. जसं मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगायचं झाल्यास की आपण अशा लोकांना फॉर्मल लेटर लिहत असतो ज्या ठिकाणी आपले मित्रमैत्रिणी असतील, रिलेटिव्ज असतील, हे सोडून म्हणजे ज्यांच्यासोबत आपण इकडे घरी फ्रीमध्ये राहू शकतो असे आपले सगळे नातेवाईक, आपले मित्रमैत्रिणी, काही संबंध असे रिलेशन असतात आपले, तर ते सोडून आपण जे काही पत्र लिहितो कोणी अधिकाऱ्याला असू द्या किंवा कोणालाही, तर ते झालं फॉर्मल लेटर. जसं यामध्ये मी काही एक्झाम्पल तुम्हाला दिले, जसं शासकीय अधिकाऱ्यांना आपण पत्र लिहितो फॉर्मल लेटर, व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्ती किंवा संस्था, शैक्षणिक संस्था आणि संपादक असेल, सामाजिक संस्था असतील, न्यायालय किंवा वकील असेल, ग्राहक सेवा, तर यांना आपल्याला एक फॉर्मल बोलावं लागतं किंवा फॉर्मल लेटर आपण लिहत असतो. तर चला आपण पुढे बघूया इनफॉर्मल लेटर म्हणजे काय असतं. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की फॉर्मल लेटरच्या अपोजिट इनफॉर्मल, औपचारिक पत्र. तर अनौपचारिक पत्र, इनफॉर्मल म्हणजे अनौपचारिक पत्र, ज्याला आपण कोणाला लिहितो तर आपले जे मित्र असतील, मैत्रिणी असतील, रिलेटिव्ज असतील, यांना आपण इनफॉर्मल लेटर लिहत असतो. तर हे पत्र कुणाकुणाला लिहिले जाते या ठिकाणी मी तुम्हाला सांगितले. अनौपचारिक पत्रे ही वैयक्तिक, मोकळ्या आणि मैत्रीपूर्ण स्वरूपाची पत्रे असतात. ही पत्रे नातेवाईक, मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तींना लिहिली जातात. जसं मित्रांना असेल, नातेवाईकांना असेल, विद्यार्थी किंवा शिष्यांना असेल, मैत्रिणींना असेल. तर अशा पद्धतीनं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे की आपण फॉर्मल लेटर कुणाला लिहितो आणि इनफॉर्मल लेटर कुणाला लिहितो. या दोघांमध्ये तुम्हाला डिफरन्स समजला की मग जाऊ आपण समोर. तर सुरुवातीला आपल्याला फॉर्मॅट बघायचा आहे की फॉर्मॅट फॉर SHC आणि HSC म्हणजे 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मी फॉर्मॅट काढला या ठिकाणी, जेणेकरून हा फॉर्मॅट तुम्ही व्यवस्थित लक्षात जर ठेवला किंवा याचं जर प्रिपरेशन केलं तर तुम्हाला 10वी 12वीमध्ये रायटिंगचे जे मार्क्स असतात, रायटिंग स्किलमध्ये लेटर रायटिंगचे जे मार्क्स आहेत ते घेण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. तर सुरुवातीला बघा, फॉर्मल लेटर रायटिंग फॉर्मॅट. फॉर्मल लेटर रायटिंगचा आपण फॉर्मॅट बघतोय. औपचारिक पत्र लेखनाचा हा नमुना आहे. जसं पत्र लिहित असताना फॉर्मल लेटर जेव्हाही आपण लिहितो त्यावेळेस तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की डाव्या साईडला जी मार्जिन दिलेली असते इकडच्या साईडनं, त्या साईडनं आपल्याला स्वतःचा पत्ता आणि समोरच्या व्यक्तीचा देखील पत्ता, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला इथे लिहाव्या लागतात. जसे या ठिकाणी आपण बघितलं, स्वतःचा पत्ता इथेच आहे मार्जिनला लागून आणि समोरच्या व्यक्तीचा पत्ता आपल्या पत्त्याच्या खाली. तर यामध्ये स्वतःचा पत्ता जर तुम्हाला एक्झाममध्ये ऑलरेडी दिलेला असेल की या व्यक्तीनं पत्र लिहिलंय या व्यक्तीला, फॉर्मॅट आपण कशाचा बघतोय, फॉर्मल लेटरचा. जर तुम्हाला एक्झाममध्ये ऑलरेडी क्वेश्चनमध्ये दिलेलं असेल की स्वतःचा पत्ता म्हणजे कोणी लिहिलंय ते आणि समोरच्या व्यक्तीचा देखील, तर तुम्ही एक्झाममधला लिहायचा. किंवा असं होऊ शकते दिलेला नसेल, तुम्हाला मनाने सांगितलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ABC यूज करू शकता की ABC या ठिकाणी पत्ता तुम्ही एक प्रिपेअर करून सुद्धा ठेवू शकता. मेन रोड पुणे, त्यानंतर हा पिनकोड, डेट तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. या ठिकाणी एक्झाम्पलसाठी मी घेतलाय हा ॲड्रेस. तर अशाच पद्धतीनं तुम्हाला जर दिलेला नसेल तर स्वतः तयार करायचा आहे.
समोरच्या व्यक्तीचा पत्ता जो आहे तो जर आपल्याला स्वतः तयार करायला सांगितला असेल तर तुम्ही इथे XYZ लिहू शकता, XYG, शांती मार्ग, मुंबई. मात्र जर दिलेला असेल तर मनाने लिहायचं नाही, त्यामधील पत्ता व्यवस्थित लिहायचा अशा पद्धतीनं मार्जिनला लागून. ठीक आहे. सब्जेक्ट काय आहे तो आपल्याला टाकावा लागेल आणि डिअर सर किंवा मॅम, डिअर सर और मॅम. तर हा फॉर्मॅट जो आहे हा फॉर्मॅट तुम्ही लक्षात ठेवा. फॉर्मॅट इझी आहेत, मात्र आपल्याला कधी कधी पत्ता कुठे टाकायचा हे लक्षात येत नाही, त्यामुळे हे लक्षात ठेवा. चला आपण जाऊ समोर. आता महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची झाल्यास कमीत कमी मी असं म्हणेल 3 पॅराग्राफ तुम्हाला लिहायचे आहेत. पत्र जेव्हा तुम्ही लिहाल 3 पॅराग्राफ करा, अगदी सुटसुटीत लिहा. आणि जर समजा तुम्हाला वेळ जास्त पुरला किंवा जास्त वेळ असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल मला जास्त लिहायचं आहे तर तुम्ही एक्स्ट्रा सुद्धा पॅराग्राफ करू शकता, मात्र कमीत कमी 3 पॅराग्राफ करायला पाहिजे. पॅराग्राफ करत असताना मी ज्या पद्धतीनं मार्जिनला लागून तुम्हाला दिलंय अशा पद्धतीचा फॉर्मॅट आहे 10वी-12वीचा, तर तुम्ही अशा पद्धतीने याला लिहायचं आहे. तर या ठिकाणी 3 पॅराग्राफ आपण केले. लिहिणं झाल्यानंतर थँक्यू युअर्स फेथफुली इकडच्या साईडनं सगळं आपण लिहितोय. ठीक आहे, लक्षात. फॉर्मॅट हा फॉर्मल लेटरचा आहे. इथे थँक्यू लिहिल्यानंतर इकडच्या साईडनं युअर्स फेथफुली ABC. ठीक आहे, तर हा फॉर्मॅट लक्षात ठेवा. ओके, चला जाऊ आपण नेक्स्ट फॉर्मॅटकडे. आपण फॉर्मॅट फॉर SSC अँड HSC 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मी फॉर्मॅट काढलाय, तो ही इन्फॉर्मल लेटरचा. इन्फॉर्मल लेटर रायटिंग आपल्याला जेव्हा करायची असते त्याचा फॉर्मॅट आपण बघूया. म्हणजे कुठलंही जेव्हा इन्फॉर्मल लेटर म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये म्हणत असतो अनौपचारिक पत्र लेखनाचा नमुना. जेव्हाही तुम्हाला पत्र लिहायचं असेल, इन्फॉर्मल आपण कोणाला लिहितो सगळ्यात पहिले हे तुमचं क्लिअर करते मी, की आपले मित्रमैत्रिणी असतील, नातेवाईक असतील, यांना जे काही पत्र आपण लिहित असतो त्यांना त्या पत्रांना आपण इन्फॉर्मल लेटर असं म्हणत असतो. तर याचा जो फॉर्मॅट आहे 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी मी काढलाय आणि ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांसाठी पुढे काढून ठेवलाय, त्यांना देखील मी सांगते. तर बघा, सुरुवातीला तुम्हाला इकडे लेफ्ट साईडला मार्जिनला लागून स्वतःचा पत्ता लिहावा लागेल. स्वतःचा पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे तुम्हाला. तर यामध्ये स्वतःचा पत्ता जर एक्झाममध्ये क्वेश्चनमध्ये जर दिलेला नसेल तर तुम्हाला मनाने टाकावा लागतो. तर मनाने टाकत असताना कुठलाही एक पत्ता तुम्ही लर्न करून ठेवा. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा आपण घेतलंय ABC मेन रोड पुणे आणि डेट तुम्हाला टाकायची आहे आणि खाली तुम्हाला डिअर करून सुरुवात करायची आहे लिहायला. कारण हे जे पत्र आहे हे आपण आपल्या कोणातरी रिलेटिव्हजला, फ्रेंड्सला, ज्यांच्याशी आपले प्रेमाचे संबंध आहे अशा सर्व व्यक्तींना आपण लिहित असतो. तर हे पत्र लिहित असताना ह्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा 10वी-12वीचे विद्यार्थी. तर बघा, यामध्ये तुम्हाला जेव्हा पॅराग्राफ करायचा आहे तर पॅराग्राफ करत असताना आपल्याला लेफ्ट साईडला जी मार्जिन असते त्याला लागूनच तुम्हाला पॅराग्राफची सुरुवात करायची आहे. तर यामध्ये बघा तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 पॅराग्राफ करणं आवश्यक आहे. जर एखादा पॅराग्राफ तुम्हाला असं वाटलं जास्त मोठा होत आहे तर तुम्ही त्याचे 2 पॅराग्राफ करा, म्हणजे दिसायला चांगलं दिसतं आणि जेव्हा तुमचे पेपर चेक केल्या जातात किंवा समोरच्या व्यक्तीवर एक वेगळी छाप पडते तुमची त्या लेटरची. त्यामुळे तुम्ही काय करा, अशा पद्धतीने मी दिलेला आहे तुम्हाला. इथून तुम्हाला सुरुवात करायची आहे आणि इथपर्यंत एक पॅराग्राफ आणि हा दुसरा, अशी 4 पॅराग्राफ तुम्ही. कसं आहे, फॉर्मल लेटर म्हणजे आपल्याला जेव्हा आपल्या कोणातरी नातेवाईकाला, फ्रेंड्सला लिहायचं असते आपण जास्त सुद्धा लिहू शकतो. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही जास्त सुद्धा केले तरी काही प्रॉब्लेम नाही. तर लिहिणं झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे थँक्यू युअर्स फेथफुली ABC. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. हा झाला तुमचा फॉर्मॅट. अशा फॉर्मॅटच्या अकॉर्डिंग जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून जर लेटर रायटिंग केली तर तुमचे मार्क्स बिलकुल कुठेच जाणार नाही. तर चला 10वी-12वीचा फॉर्मॅट तर आपण बघितला. आता आपल्याला बघायचं आहे की आपण 10वी-12वी झाल्यानंतर युनिव्हर्सिटीची जी एक्झाम असते म्हणजे फर्स्ट इयरपासून समोर ज्यावेळेस फॉर्मॅट आपल्याला म्हणजे युनिव्हर्सिटी जे एक्झाम घेते त्याचा फॉर्मॅट कसा असतो रायटिंगचा, लेटर रायटिंगचा. तर चला ते बघून घेऊ आपण. बघा, ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी आपण बघतोय जसं फॉर्मल लेटर रायटिंगचा फॉर्मॅट कसा असतो, औपचारिक पत्र लेखनाचा नमुना या ठिकाणी मी दिलाय.
तर यामधला डिफरन्स तुम्ही लक्षात घ्या. 10वी-12वीचे जे स्टुडंट्स आहे त्यांच्यासाठी फॉर्मॅट मी ऑलरेडी याच्या आधी सांगितला. आता जे ग्रॅज्युएशन करणारे विद्यार्थी आहेत किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनवाले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा फॉर्मॅट आहे, तर त्यांनी याच्याकडे लक्ष ठेवा. बघा, फॉर्मल लेटर रायटिंगचा फॉर्मॅट आहे. या ठिकाणी आपल्याला स्वतःचा पत्ता जर दिलेला असेल क्वेश्चनमध्ये, तर स्वतःचा पत्ता या साईडनं टाकायचा, म्हणजे उजव्या साईडनं आपल्याला लिहायचा आहे. जसं या ठिकाणी मी ABC मेन रोड पुणे आणि डेट ह्या गोष्टी यामध्ये सांगितल्या आहेत, तर तुम्हाला देखील अशाच पद्धतीनं करायचं आहे. जर दिलेलं असेल क्वेश्चनमध्ये तर ते व्यवस्थित लिहायचं, स्वतःचा पत्ता एका साईडला, आणि जर दिलेलं नसेल तर मनाने तुम्ही घेऊ शकता. मनाने घेण्यासाठी तुम्ही काय करू शकता की एक ॲड्रेस कुठला तरी लर्न करून ठेवला तरी चालेल. ठीक आहे. बघा, समोरच्या व्यक्तीचा पत्ता आपल्याला डाव्या साईडनं लिहायचा आहे, म्हणजे मार्जिनला लागून इकडे. ज्यामध्ये तुम्हाला दिलेलं असेल तर तो पत्ता टाका, इथे नसेल दिलेला तर मग तुम्ही XYZ शांती मार्ग मुंबई अशा पद्धतीचा मी एक ॲड्रेस काढलाय, तर तुम्ही अशा पद्धतीनं सुद्धा लिहू शकता. पुढे आपल्याला सब्जेक्ट टाकायचा आहे डिअर सर किंवा मॅम. ठीक आहे. आता बघा, ज्याही वेळेस तुम्हाला पॅरेग्राफ करायचे आहेत, मी तुम्हाला नेहमी सांगते की कमीत कमी 3 पॅरेग्राफ तुम्ही करायला पाहिजे लेटर रायटिंगचे, म्हणजे दिसायला पण छान दिसतं, इम्प्रेसिव्ह, आणि तुमचे मार्क्स सुद्धा जाणार नाहीत. मार्क्स सुद्धा तुम्हाला पूर्णपणे मिळतील. होऊ शकतं जास्त वेळ जर तुम्हाला मिळाला तर जास्त पॅरेग्राफ करा, काही प्रॉब्लेम नाही, तुमच्या वेळेच्या अकॉर्डिंग. मात्र जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर 3 पॅरेग्राफ कमीत कमी तुम्ही करा. तर पॅरेग्राफची सुरुवात करत असताना जसं तुम्हाला या ठिकाणी मी काढून दिलंय अशा पद्धतीनं थोडी जागा इथे स्पेस सोडून द्या आणि इथून सुरुवात करा. ठीक आहे. इथे देखील तशाच पद्धतीनं यामध्ये आपल्याला डायरेक्ट इथून नाही सुरुवात करायची आहे. बघा, इथून नाही आपल्याला सुरुवात करायची आहे, इथून सुरुवात करायची आहे. ठीक आहे. तर हे या ठिकाणी तुम्हाला फॉर्मॅटच याच्यासाठी दिलाय काढून की तुम्हाला माहिती असायला हवं. त्यानंतर बघा, तुम्हाला इथे मध्ये लेटर तुमचं लिहून झालं, सगळं झालं की तुम्हाला बरोबर मध्ये थँक्यू लिहायचं आहे. या ठिकाणी प्लेस आणि या ठिकाणी डेट टाकायची आहे आठवणीने, आणि इथे युअर्स फेथफुली ABC. ठीक आहे. आता युअर्स फेथफुली जे क्वेश्चनमध्ये जर दिलेलं असेल तर त्या अकॉर्डिंग तुम्हाला इथे टाकावं लागेल. तर फॉर्मॅट आपण बघितला. मात्र आपण जेव्हा ॲक्च्युअल लेटर बघू, एखादा एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला सांगेल, तेव्हा तुम्हाला अजून क्लिअर होईल. तर बघा, युनिव्हर्सिटीच्या मुलांसाठी, म्हणजे जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन करत आहेत किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हा फॉर्मॅट आहे. फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट आपण बघितला, इनफॉर्मल लेटरचा फॉर्मॅट आपण बघूया या ठिकाणी. तर बघा, इनफॉर्मल लेटरचा फॉर्मॅट आपल्याला या ठिकाणी, इनफॉर्मल लेटर म्हणजे अनौपचारिक पत्र लेखनाचा नमुना इथे दिलाय. जसं तुम्हाला जेव्हा सुरुवात करायची आहे, स्वतःचा पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे, तर या ठिकाणी तुम्हाला इकडच्या साईडनं पत्ता टाकावा लागेल, म्हणजे आपल्या उजव्या साईडला, राईट साईडला तुम्हाला पत्ता टाकावा लागेल, राईट हँडवरती. ठीक आहे. तर हे लिहत असताना या साईडने व्यवस्थित लिहा, दिसायला छान दिसलं पाहिजे. आता एक्झाममध्ये जर पत्ता दिलेला नसेल स्वतःचा, तर तुम्ही त्या ठिकाणी एक पत्ता नेहमी मी तुम्हाला सांगते की तुम्ही लर्न करून ठेवा. ABC मेन रोड पुणे, या ठिकाणी डेट तुम्हाला टाकावी लागेल. आता इथे डिअर करून ज्यालाही पत्र तुम्हाला लिहायचं सांगितलंय ते तुम्ही या ठिकाणी चालू करायचं आहे. तुम्हाला ज्यांना कोणाला लिहायचं आहे तिथून डिअर, तुमची कोणी फ्रेंड असेल, रिलेटिव्ह असेल, त्यांचं नाव टाकून. आता पुढे तुम्हाला जेव्हा पॅरेग्राफ करायचा असतो तर पॅरेग्राफ तुम्हाला इथे स्पेस सोडून द्यायची आहे आणि इथून पॅरेग्राफला सुरुवात करायची आहे तुम्हाला. तर मी तुम्हाला या ठिकाणी असं म्हणेल की कमीत कमी 3 ते 4 पॅरेग्राफ तुम्हाला करणं गरजेचं आहे. पॅरेग्राफची सुरुवात जसं तुमच्या बुकमध्ये पॅरेग्राफ दिलेले असतात, ज्याची सुरुवात असा स्पेस सोडून दिलेला असतो, तशी सुरुवात तुम्हाला करायची आहे. बघा, या ठिकाणी माझा स्पेस टाकायचा राहिला, हे तुम्ही करून घ्याल. ठीक आहे. यामध्ये बघा, तर इथे ही स्पेस इथपर्यंत सोडून द्यायची आणि इथून सुरुवात करायची आहे रायटिंगला. ओके. तर या ठिकाणी 4 पॅरेग्राफ मी दिलेल्या फॉर्मॅटप्रमाणे तुम्हाला लिहायचं आहे पत्र. तुमचे मार्क्स कुठेच जाणार नाही, कारण बघा आपल्याला माहिती सगळं असतं, मात्र आपण चुकवतो कुठे, जेव्हा आपण व्यवस्थित लिहत नाही, त्याची मांडणी व्यवस्थित करत नाही. पत्र लिहून झाल्याच्या नंतर इथे तुम्हाला थँक्यू लिहायचं आहे मधोमध. इथे प्लेस
आणि डेट तुम्हाला टाकायची आहे. इकडच्या साईडला युअर्स फेथफुली ABC. हा झाला तुमचा फॉर्मॅट ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांसाठी. हा फॉर्मॅट तुम्ही लिहून ठेवा, व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण हा खूप जास्त महत्त्वाचा फॉर्मॅट आहे. जे काही तुम्हाला क्वेश्चन येईल त्या अकॉर्डिंग या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सेट करायचं आहे त्याला आणि लेटर लिहायचं आहे. इथपर्यंत तुम्हाला लक्षात ठेवायचं. आपण बघितलंय दोन्हीही फॉर्मॅट कसे असतात. आता हळूहळू आपण काही पत्रसुद्धा बघूया. ठीक आहे, तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हे फॉर्मॅट लक्षात ठेवा कशा पद्धतीचे असतात आणि याची प्रॅक्टिस करा.